राजकीय वर्तुळातून सध्या महत्त्वाची बातमी समोर येते। अयोध्येतील कथित गैरव्यवहाराविरोधात उद्धव ठाकरे आज नागपुरात रामरक्षा पठण आंदोलन करणार आहेत। यासाठी ठाकरे सेनेकडून नागपुरात तयारीही करण्यात आली असून सरसंघचालक मोहन भागवत यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले। तर दुसरीकडे ठाकरेंच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजप 22 जुलैला याच परिसरात महायज्ञ करणार असल्याचं नागपुरात मोठी राजकीय संघर्ष या निमित्तानं पाहायला मिळणार आहे। या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे नागपूरचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। पाहूयात। अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरणाच्या विरोधात खरतर उद्धव ठाकरे यांनी जे आहे रामरक्षा पठण कार्यक्रम जो आहे सुरू केलेला आहे। खरतर आज त्याचा दुसरा टप्पा जो आहे तो उपराजधानी नागपुरात जो आहे तो पार पडतो आहे। आज सायंकाळी 4 वाजता याच ठिकाणी खरतर जे आहे उद्धव ठाकरे जे आहे रामरक्षा पठण करणार आहे। मी सध्या नागपुरातील हे सगळे चित्र दाखवत आहे। नागपुरातील रामनगर परिसरात असलेलं राम मंदिर आहे त्या ठिकाणी रामरक्षा पठण करणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो स्टेज उभारला जात आहे। यासोबतच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे कटआउट्स आहेत ते खरतर लक्ष वेधून घेत आहे। मोठमोठे कटआउट्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। हिंदुत्व कशा पद्धतीने सध्या धोक्यात आहे अशा पद्धतीचं जे आहे सांगण्याचं काम जे आहे ते संजय राऊतांनी गेल्या काही दिवसांमध्ये केलं तर आपल्याला पाहायला मिळतं। याचबरोबर कुठेतरी या रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पावसाचं जे आहे संकट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। याच ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे आज उद्धव ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत एकत्र येतील आणि त्यानंतर जिथे रामरक्षा पठण करणार आहे त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते आजच्या उद्धव ठाकरेंच्या दुसरा टप्पा असलेला रामरक्षा पठणाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, रामनगर, नागपूर।